नमस्कार. तर मी आत्ता माझ्या वेलीला आलेले चिबूड बघत आहे. वेली मी मे महिन्यात लावल्या होत्या आणि आता त्यांना चिबूड धरत आहेत. एक चिबूड खराब झाला, म्हणजे तो जास्त पिकला आणि तो फुटला आणि त्याच्या बिया मी जपून ठेवलेल्या आहेत. आणि दुसरा आईने माझ्या काढला आणि आता हा एक धरलेला आहे, अजून पुढे एक धरलेला आहे. असे टोटल 3 चिबूड धरलेले आहेत. तर मी ते खोलून बघत आहे, कारण आमच्याकडे माकड आहेत आणि माकडांपासून सुरक्षा करण्यासाठी असं गवत टाकून ठेवावं लागतं आणि ते रोज बघावं लागतं की ते माकडांनी कदाचित उचलून खाल्लं आहे की नाही. आणि ते आहे, व्यवस्थित आहे आत्तापर्यंत तरी. आणि कधी कसं मुंग्या वगैरे लागून पण ते खराब होतं, त्याच्यामुळे त्याच्या खाली मी अशी पातळ ठेवली आहे, जेणेकरून मातीचा आणि त्याचा संपर्क होऊ नये. आणि इथे एक छोटासा लागलेला आहे चिबूड. तर तो चिबूड आहे ना, म्हणजे मी गेल्या वर्षी बिया ठेवल्या होत्या, त्याची ही वेल चांगली झाली. मला वाटलं नव्हतं कधी होईल, कारण आपली जमीन बुरमाची आहे आणि बुरमाच्या जमिनीला असं म्हणतात लोक की बुरमाच्या जमिनीला झाडं होत नाही, पण हे खोटं ठरलेलं आहे. बुरमाची जमीन असो किंवा कुठली जमीन असो, ज्याला जगायचं आहे तो कसंही जगतो. आणि इथे भेंडी लावलेली आहे. तर भेंडीवरती पण 2 भेंडी आलेल्या आहेत. भेंडी त्या पण नाही काढणार आहे, कारण मला बियाणं हवं आहे पुढच्या वर्षीसाठी. 2 तरी भेंडी मी बीसाठी ठेवणार आहे. आणि हे कलम लावलेलं आहे आणि पुढे सुपारी आणि नारळ लावलेले आहेत. 4 कलम आहेत आणि सुपारी आहेत 10 असे टोटल बरीच झाडं लावलेली आपण घराच्या पाठीमागे, आणि घराच्या पुढे पण त्या साईडला आहे. मी तुम्हाला नंतर